अधिवेशनाला आता सुरुवात झालेली आहे। आपण बघितलं पंतप्रधान मोदींनी शपथ सुद्धा घेतलेली आहे। तर दुसरीकडे संविधानाची प्रत हातात घेऊन विरोधक संसदेत आलेले आहेत। काय काय घडतंय आणि इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? आज सुरुवातीला जर पाहिलं तर संसदेचं कामकाज जे आहे, भर्तृहरी मेहता हे हंगामी अध्यक्ष म्हणून सदनावरती आले, सदनाच्या खुर्चीवरती बसले आणि कामकाजाला सुरुवात झाली। सगळ्यात अगोदर सर्व जे खासदार आहेत त्यांची लिस्ट त्यांच्या पटलावरती मांडण्यात आली होती। त्यानंतर सर्वात प्रथम शपथ देण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेचे नेते म्हणून। त्यानंतर जे प्रोटेम स्पीकर होते त्या प्रोटेम स्पीकरला शपथ देण्यात आली। त्याच्यामध्ये राधामोहन सिंग यांनी भाजपची शपथ घेतली। मात्र विरोधी पक्षाचे जे प्रोटेम स्पीकर त्याच्यासोबत जे तालिका अध्यक्ष होते त्यांनी यामध्ये बहिष्कार टाकला। त्यांचं म्हणणं असं की तालिका अध्यक्षांचं या सगळ्या संदर्भात इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांनी नियमांचं पालन केलेलं नाहीये, त्यामुळं आम्ही या संदर्भात बहिष्कार टाकत आहोत। तालिका अध्यक्षांच्या शपथविधीनंतर जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या शपथीला सुरुवात झाली। महाराष्ट्रातून म्हणाल तर पियुष गोयल असो, नितीन गडकरी असो यांनी शपथ घेतलेली आहे। कॅबिनेट मंत्री आहे। त्यानंतर प्रतापराव जाधव यांनी शपथ घेतलेली आहे, त्यांनी मराठीत शपथ घेतली, हे विशेष आहे। 18व्या लोकसभेमध्ये मराठीतून शपथ घेणारे ते पहिले खासदार आणि केंद्रीय मंत्री ठरलेले आहेत। आणि यापुढे आता पूर्ण खासदारांच्या शपथविधी होणार आहेत। आता मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची शपथ पूर्ण झाल्यानंतर खासदारांची शपथ पूर्ण होईल। खासदारांच्या शपथी पूर्ण होत असताना महाराष्ट्रातील 14 खासदार आज शपथ घेणार आहेत आणि 14 खासदारांची शपथ झाल्यानंतर उद्या उर्वरित खासदार शपथ घेणार आहेत। त्यामुळे आज खासदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम असणार आहे। मात्र विरोधकांचं जर दुसरीकडे पाहिलं तर विरोधक हे संविधानाच्या बद्दल त्यांनी आज पायऱ्यावरती एक प्रदर्शन केलं आणि संविधानाच्या निश्चित आज आंदोलन झालेलं, इथून पुढे पण काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।